ऐकायचं, जवळून ऐकायचं, भरून भरून ऐकायचं, हृदयात घ्यायचं, मेंदूकडे घेऊन जायचं, मेंदूला इन्स्पायर करायचं आणि उडान घ्यायची. उडान घ्यायची, टेक ऑफ करायचं. उडान नावाचा कार्यक्रम 1 जुलै लातूरमध्ये झाला. त्याचा एक रेफरन्स घेऊन सांगतो मुलांसाठी. उडान घ्यायची, उडान. आत्ता माझ्यासोबत उडान घ्यायची, माझ्यासोबत. मी जसं सांगेन तशी उडान घ्यायची. विमानं उडान घेतं आणि एकदा त्यांनी उडान घेतली, टेक ऑफ केलं की त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत, त्याच्या डेस्टिनेशनला जिथं जायचं तिथं पोहोचेपर्यंत थांबत नाही. राईट? तुम्ही माझ्यासोबत उडान घ्या आणि तुमचं डेस्टिनेशन येईपर्यंत थांबवू नका. ते डेस्टिनेशन काय आहे हे तुम्ही ठरवलंय, मी नाही. पण उडान घ्यायची मात्र मी तुम्हाला सांगतो. आणि त्या उडान घेतल्यानंतर खाली कसं यायचं नाही हे पण मी तुम्हाला सांगतो. डेस्टिनेशनला कसं पोहोचायचं मी हेही तुम्हाला सांगतो. फक्त माझ्यासोबत चला. मी सुरू करतो. मी असं ठरवून जगतो, ठरवून. तुम्ही ठरवून जगा. ठरवून जगण्यात एक वेगळीच मजा आहे. फिक्स ठरवून जगायचं एकदम. असं म्हणजे असंच, हे म्हणजे हेच, ओ म्हणजे ओच करणे का, बस खतम. मी म्हणालो की आता मी 50कडे जातोय आणि मी पहिली 6 वर्ष मला कळत नाहीत, पण मला 6 वर्षापासून आत्ता हे पुढची 42 वर्ष मला व्यवस्थित कळतात. आणि गेली 42 वर्ष मी असंच जगतो. त्याच्यामध्ये 1 मिलीमीटर पण बदल नाही केला. ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे. मी ना अशा प्रायोरिटीज आहेत माझ्या, प्रायोरिटीज, प्राधान्य. दिस इज माय फर्स्ट प्रायोरिटी. आय विल डू दिस फर्स्ट. हे मी माझ्या आयुष्यात पहिलं करेन, हे मी माझ्या आयुष्यात दुसरं करेन, हे मी आयुष्यात असंच करेन. असं अगदी ठरवून, म्हणजे ठरवून, बेंबीच्या देठाला गाठ बांधून असंच करतो. असं का करतो तेही सांगणार आहे. माझी पहिली प्रायोरिटी माझी आई आणि वडील. माझ्या आईवडिलांना मी मायांना म्हणतो, आईला मी माय म्हणतो, वडिलांना अण्णा म्हणतो. ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. तेवढ्याच एका कारणाने मी लातूरमध्ये आहे. तुम्हाला माहित आहे, माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने जे डोळ्याचे डॉक्टर आहेत मुंबईमध्ये, जे हॉस्पिटलचे डीन आहेत. हा सख्खा माझा मोठा भाऊ. माझं पूर्ण शिक्षण मध्ये मुंबईमध्ये प्लास्टिक सर्जरी शिकलो आणि एवढं करून मी लातूरमध्ये आहे फक्त मायांनांसाठी. कारण आम्ही 3 भाऊ 4 बहिणी असा मोठा परिवार, पण सगळीकडे गेले. मायांना माकेगाव हे लातूरपासून एक 35 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे, तिथे होतं. मायांना खूप विनंती केली की आमच्यासोबत या, कारण मला माय बापासोबत राहायचं होतं. पण मायांना काही खेड्यात राहिलेले आईवडील, न शिकलेले आईवडील माझे, शेतकरी गरीब, ते म्हणाले की आम्ही मुंबईला येऊन आम्हाला करमत नाही, मी येऊ शकत नाही. मी आणि माझ्या बायकोने विचार केला. माझ्या बायकोचं पण म्हणणं होतं की मायांना सोबतच राहू. मग आम्ही प्लॅन आउट केलं की चला ठीक आहे, वाटेवर काहीही कितीही अपॉर्च्युनिटीला मुंबईत असतील प्लास्टिक सर्जरीच्या, तरी आपण लातूरला जाऊ. आम्ही लातूरला पोहोचलो. दुसरं एक कारण होतं लातूरला येण्याचं. मी मुंबईमध्ये शिकत असताना मित्र खूप श्रीमंत लोक पाहिले होती. कारण मी प्लास्टिक सर्जन होतो. माझे बॉस हे आपल्या देशातला सगळ्यात मोठा प्लास्टिक सर्जन होता, डॉक्टर बमन डावर. त्यांचं नाव घेताना जगातला कुठलाही प्लास्टिक सर्जन उठून उभा टाकायचा. डॉक्टर बमन डावरांचा विद्यार्थी जरी म्हटलं तरी लोक उठून नमस्कार करायचे. एवढा मोठा माणूस ते माझे सर होते. आणि त्या माणसाचं वडिला एवढं प्रेम माझ्यावरती होतं. मी जेव्हा प्लास्टिक सर्जरी पास झालो तेव्हा दावर सर म्हणाले, फार तरुण वयामध्ये मी प्लास्टिक सर्जन झालो होतो, पण प्लास्टिक, आता 10वी 12वीची मुलं आहात तुम्ही, MBBS MS आणि MCH ह्या 3 डिग्र्या घेण्यासाठी 15 वर्ष लागतात. 12वी नंतर 15 वर्ष लागतात. एकदाही नापास नाही झालं तर. ही 15 वर्ष मी पूर्ण केली होती. आणि दावर सरांकडे जे शेवटचे 3 वर्ष होतो तेव्हा दावर सर मला म्हणाले की विठ्ठल काही कर पण माझ्यासोबत राहा. कारण त्या माणसाने माझ्यात काय पाहिलं देवाला माहिती, पण ते मला सोडायला तयार नव्हते. शेवटी मी सरांना म्हणालो, नाही सर, मला ना त्यांच्याकडे मी एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या, एवढे मोठे मोठे माणसं पाहिली होती, एक पण हिरो आणि हिरोईन नाही त्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी, जी की दावर सरांकडे आमची आली नाही. आणि प्रत्येक हिरो हिरोईन माझ्या पण ओळखीचे आहेत, कारण मी सरांचा असिस्टंट होतो. एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या त्या माझ्याकडे मी पाहिल्या की मी आयुष्यामध्ये कधी ड्रीम पण करू शकत नाही की आपण ही गाडी घेऊ शकतो. एवढ्या मोठ्या गाड्यांची लोक त्यांच्याकडे यायची. मला असं ना क्षणभर वाटायचं, कारण मी गरीबाचं पोरगं, मला असं वाटायचं की आता प्लास्टिक सर्जनकडे फक्त एवढी श्रीमंत आणि श्रीमंतच लोक यायचे का? गरिबांनी काय करावं? मी गरीबाचा, कपडे घालायला पण ज्या घरात मिळत नाही तशा घरात जन्म झाला. आणि विचार पडला की आपण का नाही, ठीक आहे ना, प्लास्टिक सर्जरी श्रीमंताची ब्रांच एवढ्यासाठी आहे कारण हे सगळे प्लास्टिक सर्जन मोठे माणसं आहेत, आपण छोटे आहेत ना, आपण लहान आहेत ना. आपण ही प्लास्टिक सर्जरी श्रीमंताची ब्रांच गरीबाकडे घेऊन जाऊ. हा कन्सेप्ट 28-29 वर्ष वय असताना माझ्या मनात तयार झाला.
तो कन्सेप्ट मी माझ्या बॉसला बोलून दाखवला आणि बॉस म्हणाल, विठ्ठल तुझे हे बोलतो ना 70 वर्षे वय झाल्यानंतर जेव्हा पूर्ण पोट भरतं ना तेव्हा असं बोलायचं असतं गरिबांसाठी वगैरे वगैरे. आत्ता नाही रे माझा राजा, माझ्यासोबत राहा, ऐक माझं आणि इथं काम कर, तुला मी लंडनला पाठवतो, 1 वर्ष तिथे राहा, पुन्हा ये परत आणि आपण असं करू तसं करू. तेव्हा माझं लग्न झालेलं होतं, मला मुलगाही होता जेव्हा मी प्लास्टिक सर्जन झालो तेव्हा. आणि मी दावर सरांना कन्व्हिन्स करत होतो, दावर सर काही कन्व्हिन्स होत नव्हते. शेवटी दावर सर म्हणाले, ज्या खुर्शीत मी तुम्हाला काय म्हणालो, आपल्या देशातली सगळ्यात मोठी प्लास्टिक सर्जरीची खुर्ची जर कोणाची होती डॉक्टर बमन डावरांची होती, देशातली सगळ्यात मोठी. आणि ते सर काय म्हणाले शेवटी, ऐक माझं, हे सर्व इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन आहे. आणि शेवटी मी ऐकलंच नाही. ते काय म्हणाले माहित आहे, ज्या खुर्शीत मी बसलो ना विठ्ठल, ती खुर्शी उद्या तुझी असेल पण माझ्यासोबत राहा. तरी म्हणालो, नाही सर मला काहीच नाही पाहिजे, मला जायचं लातूरला. आणि सरांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन निघालो. हे 2 मुख्य कारणं होती की श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबांपर्यंत घेऊन जायचे. छातीवर हात ठेवून सांगतो मित्र होतात, छातीवर हात ठेवून सांगतो, ज्या माणसाकडे तिकीट तर सोडून द्या, ज्या माणसाकडे कशालाच पैसे नाहीत, रस्त्यावरचा भिकारी जरी असला ना त्याची प्लास्टिक सर्जरी लहान हॉस्पिटल लातूरमध्ये होते. तुमच्या वयाचे 1-2 नाही, 1000 पेशंट माझे आहेत, 1000 या वयाचे. असा एक जिल्हा, एक तालुका, एक गाव महाराष्ट्रात नाही ज्याचा मी एकतरी पेशंट नाही. इथे पण बरेच पेशंट बसलेत. आणि गरीब हा कन्सेप्टच काढून टाकला, प्लास्टिक सर्जरी कोणी पण करू शकतं. आणि हे दाखवायला दावर सरांना पण घेऊन आलो, हा पुढचा विषय. पण 1-2 कारणांनी मी लातूरमध्ये आलो. एक तर मायांना सोबत राहायचं होतं, दुसरं कारण की श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबापर्यंत घेऊन जायची होती. मायांना हे माझे पहिलं प्राधान्य. दुसरं प्राधान्य तेवढंच महत्वाचं, तितकंच महत्वाचं माझे पेशंट. तुम्हाला माहिती आहे का, मी खुर्शीत पेशंट हे जे शिकलो ना 12वी नंतर 15 वर्ष, भारत देशातली सगळ्यात शेवटची डिग्री. भारत देशामध्ये याच्यानंतर मेडिकल सायन्समध्ये डिग्रीच मिळत नाही. ही डिग्री माझ्यासोबत आहे. भारत देशामध्ये याच्यानंतर मेडिकल सायन्समध्ये डिग्रीच नाही आहे. ही डिग्री कशासाठी घेतली माहिती आहे, पेशंटसाठी घेतली. अभ्यास केला कशासाठी केला, पेशंटसाठी केला. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हे सगळं ज्ञान पेशंटसाठी वापरायचं. याच प्रार्थनेने त्या खुर्शीत बसतो मी. दररोज माझ्या ओपडीमध्ये खुर्शीत बसताना एक शपथ घेऊन खुर्शीत बसतो मित्र. शपथ घेऊन काय शपथ घेतो माहित आहे, की मी माझ्या पेशंटला 1 शब्द खोटं बोलणार नाही. 1 शब्द. मी माझ्या पेशंटकडनं 1 रुपया जास्त घेणार नाही. 1 रुपया जरी कोणाकडनं जास्त घेतला मला पाप लागेल. आणि परमेश्वरा मला एवढी हिंमत दे की समजा जर चुकून माझ्याकडनं एखादी चुकीची घटना घडली तर आयुष्यात प्रॅक्टिस करणार नाही, एवढी मला शक्ती दे. अशी शपथ घेऊन त्या खुर्शीत बसतो. याच्यामध्ये एक मजा आहे मित्र, तुम्हाला सांगतो. पेशंट बरोबर इमानदारीनं काम केलं ना, आपली लेकरं चांगली निघतात, आपलं कुटुंब चांगलं राहतं, आईवडील सुखी राहतात, आजार कोणालाच होत नाही. आणि परमेश्वर इनडायरेक्टली खूप काय देत असतो. एक मुलगी बोलून गेली, परमेश्वर कसा देतो, परमेश्वर इनडायरेक्टली देत असतो. चांगल्या कार्याला परमेश्वर साथ देत असतो. माझं नाव पण माईनं विठ्ठल ठेवलंय आणि मीही देवाचा खूप भक्त आहे. जेव्हा जेव्हा आपण चांगली कामं करतो, सत्कामं करतो, तेव्हा परमेश्वर असा देतो तुम्हाला कळतच नाही त्यानं कसं दिलेलं असतं. आणि असं म्हणून त्या खुर्शीत बसतो. मी सांगत होतो ही दुसरी माझी प्रायोरिटी काय माहिती आहे का, मी आता बोलताना बोलून गेलो की मी जरा कुटुंबप्रिय माणूस आहे. मी दिवसभर काम करणे, दररोज पहाटे मी 4:45 काम सुरू करतो. या ठोक्यामध्ये 21 वर्षामध्ये एकदाही बदल झाला नाही. 4:43 माझा पहिला राऊंडचा फोन सुरू होतो. तुम्ही म्हणाल की हे माणूस 43 मिनिटं, 13 मिनिटं, 12 मिनिटं असं का बोलतो, कारण माझा बॉस असा बोलायचा आणि ते आम्ही फॉलो करायचो. मी बोलता बोलता बोलून गेलो की मी 1 मिनिट उशीर करत नाही. 1 मिनिट हा माझा मॅक्सिमम झालेला उशीर आहे, कारण हे सगळ्या बॉसने लावलेल्या सवय आहेत माझ्या आयुष्यामध्ये. आणि संध्याकाळी 6:30 पर्यंत, सकाळचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 मी न श्वास घेता काम करतो. न श्वास घेता. कोणाला जर न श्वास घेता कसं काम करायचं पाहायचं ना, 1 दिवस माझ्यासोबत येऊन राहा. 1 दिवस तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं ना, मला विठ्ठल आणला का म्हणून लिहून देतो मी. त्याला काम कसं करायचं असं, म्हणजे काम करायचं कसं असतं. पण हे असं वेळासारखं काम करतो, पण संध्याकाळी जेव्हा घरात जातो ना, मला खूप आवडतं मायांना. माईच्या मांडीवर झोपणे, बापाच्या गळ्याला पडणे, माईच्या गळ्याला पडणे, तिच्याकडनं डोक्याला तेल लावून घेणे, एकत्र बसून जेवण करणे, हे माझ्या आवडीचे. याच्याएवढं मग आयुष्यामध्ये काहीच महत्वाचं नाही. काहीच महत्वाचं नाही. काहीच म्हणजे काय, तुम्ही बघा, कधीतरी बघा, एका दिवशी माईच्या मांडीवर झोपून बघा, काय मजा येते. म्हणजे मी दररोज एन्जॉय करतो. मी खूप लक्की आहे त्या बाबतीमध्ये. माझा बाप 93 वर्षाचे, वडील आई 80-82 वर्षाची, पण दोघंही माझ्याहून तरुण आहेत. माझी कंबर दुखते, त्यांचं काहीही दुखत नाही, कुठलीही त्यांना गोळी लागत नाही. ते माझ्याहून जास्त पळू शकतात आणि मी ते खूप एन्जॉय करत असतो.
म्हणून म्हटलं की दिवसभर पेशंटसाठी काम करणे आणि संध्याकाळी घरी जाऊन माय बाप बायको लेकरं मस्त एन्जॉय करणे, लेकरांना मस्त गप्पा मारणे, लेकरांशी टाईम देणे. सगळ्याच पालकांना सांगतो लेकरांना वेळ द्या. डॉक्टर विठ्ठल लहाने न श्वास घेता 13 तास काम करतो, पण दररोजचं जेवण लेकरासोबत करतो, दररोजचं जेवण लेकरासोबत करतो. असं एकदाही घडलं नाही की मी लेकराला सोडून जेवलो. आता लेकरं बाहेर आहेत तो विषय वेगळा, पण जेवढे 12वी पर्यंत लेकरू सोबत होतं आम्ही एकही जेवण त्याच्या सोडून जेवलो नाही. त्याच्या ट्युशनप्रमाणे ॲडजस्ट केलं, त्याच्या शाळेप्रमाणे ॲडजस्ट केलं, त्याच्या कॉलेजप्रमाणे आमच्या जेवणाचा टाईम बदलल्या. सगळेच माया, अण्णा, मी, माझी बायको, माझा मुलगा, मला एकच मुलगा आहे. आम्ही असे 5 जण बसून एकत्र जेवायचो आणि जेवताना दररोज लेकरांना एखादी चांगली गोष्ट, इन्स्पायरिंग गोष्ट सांगायचो. मायांना खूप चांगल्या गोष्टी येतात, ते सांगायचे, कधी माझी बायको कधी मी. याच्यामुळे ना लेकर खूप चांगली बनतात. माझा मुलगा म्हणाला होता 20 वर्षाचा झाला, त्याच्या मम्मीला, त्याच्या आईला विचारल्याशिवाय पाऊल पण टाकत नाही, पाऊल सुद्धा. त्याला संस्कार असं म्हणतात मित्र, संस्कार. आणि संस्कारामध्ये जेव्हा लेकरं राहतात ना, संस्कारामध्ये त्याच्याकडे सुख नाही मायबापाला, त्याच्याकडे सुख नाही मायबापाला, पण मायबापांनी संस्कार कसे लावायचे हे पण मी पुढे थोडं सांगणार आहे तुम्हाला. आणि या 2 प्रायोरिटीमध्ये मी खूप मस्त जगायचो. दिवसभर काम, संध्याकाळी घरी जाणे आणि मस्त घरात एन्जॉय करा. खूप धिंगाणा करतो आम्ही, मायांनाचे भांडण लावून देतो, त्यांची भांडणं ऐकत ऐकत आम्ही हसत असतो. खूप 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 मजा मारतो घरामध्ये. ते घर तुम्ही कधीतरी बघायला पाहिजे, कसं घर असायला पाहिजे. आणि एकदा काय झालं, ह्या 2 प्रायोरिटीमध्ये मस्त जगणारा, स्वतःला खूप सुखी समजणारा मी प्राणी, एकदा एका माझ्या मित्राने, ही गोष्ट आहे 15 ऑगस्ट 2000, साधारणपणे 17.5 वर्ष झाली. माझ्या एका मित्राने फ्लॅग होस्टिंगला शाळेत त्याच्या बोलवलं. फ्लॅग होस्टिंग आहे विठ्ठल, तू शाळेत आहे. माझा एक क्लासमेट मित्र, तो शिक्षक झालाय आणि मी डॉक्टर झालो. तो प्रचंड प्रेम करतो. शिक्षक लोक माझ्यावर प्रचंड प्रेम करतात, जसे ही, तसं तो असाच प्रेम करतो. आणि तो म्हणाला विठ्ठल ये आमच्या शाळेमध्ये. त्याच्या शाळेत गेलो मी, फ्लॅग होस्टिंग केली आणि तो काय म्हणाला, विठ्ठल आणखी एक काम आहे. माझ्या शाळेमध्ये ना 8वी 9वी 10वीला 350 मुलं आहेत, त्यांना काहीतरी बोल ना. मी म्हणणार मला काय बोलता येणार आहे, प्लास्टिक सर्जरी कशी करायची हे शिकवू शकतो, पण आता ह्या 8वी 9वी 10वीच्या पोरांना काय सांगू. नाही, ते काहीतरी बोल, त्यांना काहीतरी इन्स्पायर करा असं म्हणाला आणि तो निघून गेला. त्या वर्गात गेलो, 350 मुलं समोर बसली होती. मी बोललो, त्यांना एक गोष्ट सांगितली जी मी आज तुम्हाला सांगणार आहे, संधीची गोष्ट. त्या मुलांना सांगितली, निघून गेलो. माझी प्रॅक्टिस करायची पद्धत अशी आहे मित्र, की कुठल्याही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये एक पेशंट आत घ्यायचा, तो बघायचा, दुसऱ्यामध्ये घ्यायचा, बघायचा, असं सगळे हाऊस डॉक्टर बघतात. त्यातला मी काही एक्सेप्शन थोडा असा आहे की मी एकदाच 20 लोक मध्ये घेतो, एकदाच 20 पेशंट, त्यांचे 40 नातेवाईक, म्हणजे 60 लोक माझ्या ओपडीत उभे असतात. इथे जे पेशंट आहे त्यांनी एक्सपिरियन्स केले ते, एवढे लोक एकदाच माझ्या ओपडीत उभे असतात. मी मोठी ओपडी केलेली आहे, माझं वेटिंग तर आणखीच मोठं आहे, ते सोडून द्या, पण ओपडी पण एवढी मोठीची मोठी केली आहे मी. आणि मग खाली मान घालून शांतीने एक पेशंट काढत असतो. हे 20चा लॉट संपला की पुढे संपला की पुढचा, असं मी बघत असतो. जेव्हा मी ओपडीत बसतो तेव्हा ॲट अ टाइम 50 लोक माझ्या उभे असतात. माझ्याकडे पर्याय नाही. त्याचं कारण असं आहे की सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा मिळून मी सर्जरी 8 तास सर्जरी करतो, 3 तास ओपडी काढतो, 1 तास राऊंड घेतो. हे 12 तास मला श्वासच घेता येत नाही. आणि त्यानंतर इमर्जन्सी आल्या तर माझा पुढचा वेळ मला द्यावा लागतो. त्याच्यामुळे मला याच्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. आणि आजही कुणी आला तर 1.5 महिना तारीख मिळत नाही, वेटिंग माझ्याकडे तयार आहे. ही अडचण असल्यामुळे मला अशीच ओपडी काढावी लागते. ना ओपडीमध्ये मी जरा कमी फोनवर बोलणारा प्राणी आहे, ओपडीमध्येच नाही सगळीकडेच. पांढरे सरांनी एक्सपिरियन्स केला असेल की मी बोलत नाही, त्यांनीच नाही सगळ्या जगाने एक्सपिरियन्स केलं की मी बोलत नाही, मला कोणी फोनही करत नाही. मला मेसेज टाकतात, मी त्यांना मेसेजला आन्सर मी करत नाही, माझी सेक्रेटरी करते, पण ती मला विचारून करते, एवढंच. आणि एका मुलाचा मला फोन येतोय, असं ओपडीत मी बसलोय, फोन आला आणि सांगतो सर 1 मिनिट ऐका ना, लवकर बोल. पोरांना कुठंतरी कळतं विद्यार्थी बोलतो असं म्हटलं, तो विद्यार्थी बोलतोय, मला मी जरा शांत राहतो. मुलांसाठी जरा ऐकतो मी, मुलांना जरा एखादा मिनिट देतो. अजून अन्यथा फोनवर हॅलो म्हणून मी ते माझ्या असिस्टंटकडे फोन देऊन टाकत असतो. मुलगा, मी एक तुमचा विद्यार्थी बोलतोय सर, 1 मिनिट माझा ऐका, खूप महत्त्वाचं सर, बरं लवकर लवकर बोल, मी खूप कामात आहे. हो सर, मला सर्व माहिती तुम्ही कामात आहात, तरी माझा ऐका. त्याचा अट्टा सुटत नाही, मी ऐकायला लागलो. तो काय बोलला बघा. तो म्हणाला सर तुम्ही आमच्या शाळेत आले होते 15 ऑगस्ट 2000 मध्ये. म्हणलं हो, अनेक शाळेत गेलो रे, पुढे सांग. नाही म्हणला सर, त्या वर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. ऐका, 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. म्हणलं म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी मी 10वीला नापास झालो होतो. तुम्ही ज्या वर्षी शाळेत आलात, संधीची गोष्ट सांगितलात, त्या वर्षी मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. तुमची ती संधीची गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं सर आयुष्यात काहीतरी बनायचं. आणि 10 वर्षानंतर या मुलाचा मला फोन, तो काय म्हणतो माहित आहे सर, आणि 10 वर्षांनी मी आज सायंटिस्ट झालोय, सायंटिस्ट. सर माझा फोन एवढ्यासाठी ऐका की माझ्या आईवडिलांना फोन करण्याचा होता, मी तुम्हाला फोन केला, तुम्ही माझा ऐका. तुम्हाला सांगू, मला आताही माझ्या अंगावर काटा उभा राहिलाय.
आणि तेव्हाही माझ्या अंगावर काटोबा टाकला होता, डोळे पूर्ण चिंब झाली होती. मी पण खूप भावुक माणूस आहे. मी असा विचार करत होतो की 1 तास मुलांना मी दिला, 1 तास मोजून, तर 10वीला नापास झालेला मुलगा जर सायंटिस्ट होऊ शकतो, नाही आपण लेकरांना वेळ द्यायला पाहिजे. आणि म्हणून ज्या 2 प्रायोरिटीमध्ये जगणारा हा विठ्ठल लहाने पेशंट, आई वडील आणि कुटुंब, त्याच्या बाहेर आलो आणि एक 3री प्रायोरिटी माझ्या आयुष्यात तयार झाली, ती म्हणजे तुम्ही मुलं. आणि म्हणून मी आज उपस्थित आहे. संधीची गोष्ट बारक्याने ऐकायची, पत्रात लिहायची, आता फक्त हृदयात आणि मनात ठेवायची आणि मला पत्रांनी पाठवायची. साधारणपणे दर महिन्याला 800 पत्र मला येतात. आता 5 लाखाच्या अधिक विद्यार्थी मला जोडले गेलेत. मुलं पत्र लिहितात, त्यांची उत्तरं मी महिन्यात एकदा देतो, पण देतो. त्यासाठी खास एक मुलगा ठेवलाय जो प्राध्यापक आहे. तो एक अंडरलाईन करून तो उभा राहिलेला असतो, पत्र वाचून दाखवतो आणि त्याला मी काय लिहायचं सांगतो. शनिवारी संध्याकाळी आठवड्याचे पत्र मी लिहितो. त्याचं मला खूप छान वाटतं. त्याचं कारण असं आहे की मुलांना त्याचं खूप जास्त अट्रॅक्शन तयार झालंय आणि म्हणून मी त्या मुलांना पत्र लिहितो. तुम्हाला मी पक्के पत्र लिहीन. संधीच्या गोष्टीचं मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर मला हवंय पत्रात, असंच नाही उगी बिनाकामाचं. संधीची गोष्ट सांगायला सुरू करतोय. त्याचे 2 प्रश्न आहेत, त्याची आत्ता उत्तर द्यायचीत, राहिलेली उत्तर पत्रात पाठवायचीत. जी गोष्ट संपेल त्या ठिकाणी एका मुलीने एका मुलाला उत्तर द्यायचंय. उत्तर दिलं तर पुढचं भाषण, नाही तर भाषण बंद. हा, मी शिक्षक गुरुजी हो. तुमच्या या विषयाचा गुरुजी नसला तर मेडिकलच्या मुलांना शिकवतो राजा दररोज. तेवढे मिनिटं शिकवत नाही, पण काही मिनिटं शिकवतो. 100 म्हणजे 60 मिनिटं नाही शिकवू शकत. संधीची गोष्ट. 12वीची प्री ॲन्युअलची एक्झाम झाली. राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये मी होतो. तुम्हाला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुलं मेडिकलला लातूरची लागतात. ज्या कॉलेजमध्ये लागतात ते आहे शाहू कॉलेज. एकट्या शाहू कॉलेजची यावर्षी 450 मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लागतात, एकाच कॉलेजची. आनंद याचा आहे की त्याच कॉलेजचा मी विद्यार्थी, त्याच कॉलेजचा माझा मुलगा पण विद्यार्थी. आणि एवढे वर्ष त्या कॉलेजने तीच परंपरा कायम ठेवली. अशीच परंपरा आपली कलासागर अकॅडमी चालू ठेवेन ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा करणार आहे. शेवटी मित्रांनो, कमिंग टू द पॉईंट, की आमची 10वीची प्री ॲन्युअल संपली शाहू कॉलेजमध्ये. तेव्हा शाहू कॉलेजच्या फक्त 3च खोल्या बांधलेल्या होत्या. आता मोठा कॉलेज आहे. त्या 3 खोल्याच्या छतावरती आम्हाला जय वाघमारे सर तेव्हा प्रिन्सिपल होते, अनिरुद्ध जाधव सर ज्यांच्या नावाने लातूर पॅटर्न ओळखला जातो, ते जाधव सर तेव्हा आमचे व्हाईस प्रिन्सिपल होते. जय वाघमारे सर खूप मोठं नाव, खूप कमी पाहायला मिळायचे. 11वीच्या 12वीच्या मुलांना जय वाघमारे सर अशीच कुठेतरी भेटायचे. ते गाडी, त्या SD नावाची त्यांच्याकडे गाडी होती, त्या गाडीवर आम्ही बघायचो, हे वाघमारे सर आहेत. विचारवंत माणूस, खूप इम्प्रेशन असेल त्यांचं आमच्यावरती. ते त्यांना आम्हाला संबोधित करण्यासाठी येणार होते म्हणून आम्ही सगळे अट्रॅक्शन बसलो होतो. 330 विद्यार्थी आम्ही 12वीला होतो. प्री ॲन्युअल संपली आणि ॲन्युअल बाकी होती. सर सांगितले, सरांनी आम्हाला टेरेसवर घेऊन गेली आणि गोष्ट सुरू केली. बारकाई नायकाची गोष्ट. ती गोष्ट तुम्हाला लिहायची आहे सगळ्यांना. सर म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. ऐका, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. संधी येते. तुम्ही जर जागरूक असाल, तत्पर असाल, अलर्ट असाल. तुम्ही जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात. 3 शब्द सारखे आहेत, थोड्या वेगळ्या अर्थाने. विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जागरूक असणे, तत्पर असणे, अलर्ट असणे म्हणजे काय? विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये तत्पर असणे, जागरूक असणे, अलर्ट असणे म्हणजे आपला अभ्यास करणे. दॅट्स ऑल अबाउट. विद्यार्थ्याच्या जीवनात, बाकीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण स्टुडंट लाईफमध्ये जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात म्हणजे तुमचा इमानदारीनं प्रामाणिकपणे अभ्यास करत आहात. एवढंच. त्याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जर जागरूक आहात, तत्पर आहात, अलर्ट आहात, संधी तुमच्या आयुष्यात येते. संधी दरवाजा खटखटते. तुम्ही जागरूक आहात, तुम्ही अलर्ट आहात, तुम्ही तत्पर आहात, तुम्ही लगेच दरवाजा उघडता, त्या संधीला आत घेता, आत्मसात करता, तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घेता. बघा किती सोपं आहे, किती सोपं आहे. पण सर क्षणभर थांबले. सर म्हणाले, मित्र हो, असंच घडतं का रे? असंच घडतं. तुम्ही खरंच जागरूक असता, तुम्ही खरंच तत्पर असता, तुम्ही खरंच अलर्ट असता का? आम्ही सगळेच गप्प बसलो. तुम्ही गप्प बसलात. आम्ही सगळेच गप्प बसलो, कारण आम्ही आमच्याकडे बघत होतो. आम्ही स्वतःला हे प्रश्न विचारत होतो. सर म्हणाले, तुम्ही सगळेच जागरूक असत नाहीत, सगळे तत्पर असत नाहीत, सगळे अलर्ट असत नाहीत, त्यातले काही असतात पण सगळे असत नाहीत. पण ती संधी येतेच. संधी येते, दरवाजावर खटखटते. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 5,000 लाख वेळा खटखटते, कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचाच असतो. पण बिचारी एवढ्या वेळा खटखटून जेव्हा तुम्ही दरवाजाच उघडत नाहीत, तेव्हा ती संधी निघून जाते. तेव्हा ती संधी जेव्हा निघून जाते ना, ही काल्पनिक गोष्ट आहे. काल्पनिक गोष्ट आहे. तुम्हाला जाग येते आणि जाग आल्यास कळतं
की जे कुणी खटखटत होतं ती संधी होती, हे तुम्हाला कळतं. पण मित्र, तुम्हाला सांगू का, जी संधी त्या क्षणाला आलेली असते त्याची एवढी चांगली संधी पण आयुष्यात मिळू शकत नाही. एकदा जर संधीनं पाठ फिरवलं तर तीच संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही. कळतं मी काय म्हटलं? तर पुन्हा ती आयुष्यात येऊ शकत नाही. मी ही गोष्ट का सांगितली? ही आहे संधीची गोष्ट. का सांगितली? कारण जशाच तशी गोष्ट मला का आवडते माहिती आहे? या संधीच्या गोष्टीमुळे मी गरीब आणि गरीब, एवढ्या वेळा गरीब का म्हटलं तेही सांगेन. एवढ्या गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल राणे झाला, ह्या त्या सगळ्या गोष्टीला ही संधीची गोष्ट कारणीभूत आहे. म्हणून मी गोष्ट सगळ्या मुद्द्यांना मुद्दाम सांगत असतो. कशी कारणीभूत? मी 8वी 9वी आणि 10वी तसं मी पहिली शिकलो नाही. 4थी पर्यंत मी एका शाळेत शिकलो, जिल्हा परिषदच्या. पहिला मी शाळेत जाऊ शकलो नाही आमच्या घरच्या अडचणीमुळे. 2रीपासून मी शाळेत जातोय, तेही माझ्या मोठ्या बंधूंनी शाळेत घातलं. जिल्हा परिषद शाळेला 2 हॉल होते, 2 वर्ग होते. एका वर्गात टीचरसाठी जागा होती, दुसऱ्या वर्गामध्ये एक कोपऱ्याला 1ली, 2री, 3री आणि 4थी, 4 कोपऱ्याला 4 वर्ग होते आमचे. 4थीचा वर्ग एका कोपऱ्यात, 2रीचा वर्ग एका कोपऱ्यात, 3रीचा एका, 1लीच्या एकावर. अशा शाळेमध्ये माझी 4थी झाली. आणि त्याच गावामध्ये, म्हणजे माझ्या प्रॉपर गावामध्ये, लातूर जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे माखेगाव नावाचं, त्या गावामध्ये आमची 10वी झाली. त्या गावामध्ये कामधेनू विद्यालय माखेगाव या नावाचं एक विद्यालय होतं, 5वी ते 10वी. त्या विद्यालयामध्ये माझी 10वी झाली. मी तुम्हाला सांगत होतो 8वी 9वी 10वीला मी त्या गावात शिकत होतो. सकाळी शाळा आमची असायची 10 वाजता, शाळा सुटायची 4:30 वाजता. तर सकाळी ना आमचं शेत आमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. सकाळची शाळेच्या अगोदर आम्ही सकाळी शेतात जायचो. 9 पर्यंत काम करायचो. जाताना एक धडा वाचून व्हायचा. 9 वाजता शेतातलं काम संपून परत यायचो. येताना एक धडा वाचून व्हायचा. संध्याकाळी 4:30ला शाळा संपली, पुन्हा शेतात जायचो, पुन्हा एक धडा वाचून व्हायचा. येताना अंधार पडलेला असायचा. दररोज 3 धडे वाचून व्हायचे, दररोज. पण घरी आल्यानंतर अभ्यास करायला काहीच नसायचं. मला सोडायचं शाळेत जायचंय आणि आता होमवर्क नाही करायचं, बाकीचा अभ्यास नाही करायचा, मग शाळेत जायचं कशाला, असं ना, म्हणजे आतून इतका त्रास व्हायचा. बरं, अडचण अशी होती, आमच्या गावात लाईट नव्हती, घरी लाईट असायचा प्रश्नच नाही आहे. बरं, अडचण, त्याच्या पुढची अडचण अशी होती की आम्ही एवढे गरीब होतो मित्र, आम्ही एवढे गरीब होतो की कंदिलाला किंवा चिमणीला महिनाभर रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडे नव्हते. पण अभ्यास तर करायचा. बरं, मी बऱ्यापैकी मोठा होतो. मायनानं जर म्हणाला असतो की अण्णा मला रॉकेल पाहिजे कंदिलाला अभ्यास करण्यासाठी, वडिलांना खूप वाईट वाटलं असतं, माईला खूप वाईट वाटलं असतं. त्यांना दुखायचं नाही हे पक्क ठरवलं होतं. नाही म्हणजे नाही, काय हो. आणि हे डोक्यामध्ये विचार सुरू असताना काय ट्यूबलाईट पेटली मला माहीत नाही. माझ्या वर्गात एक मित्र होता सावकाराचा. माझ्या वर्गात एक सावकाराचा मुलगा होता. तुम्हाला सावकार कळतं? सावकार म्हणजे ना, खेड्यागावामध्ये एक मोठा माणूस असतो, त्याच्याकडे जरा 4 पैसे असतात. त्यांच्याकडे एक दुकान होतं, किराणा दुकान होतं. आणि मला हे माहीत होतं, ह्या किराणा दुकानामध्ये किराणाबरोबरच रॉकेल पण मिळतं हे मला माहीत होतं. हे डोक्यात ठेवून मी त्याच्या मुलाला, भारत त्याचं नाव आहे, भारतला जाऊन भेटलो. भारतला म्हटलं, भारत आपण दोघं एकत्र अभ्यास करू. भारत, हो विठ्ठल करू अभ्यास. तो हो म्हटला. भारत तिथंच सोडला आणि पळत दुकानात गेलो. दुकानात भारतचे वडील भेटले होते, नागांना. नागांनाकडे गेलो, नागांनासमोर बसलो. नागांनाला म्हटलं, नागांना काय विठ्ठल, मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. नागांना, हो मुलांना करा अभ्यास. कुठल्याही बापाला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास, कुठल्याही माईला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास काय आनंद होतो. मलाही माहिती आहे ना, मी पण बाप आहे. तसा नागांना आमचा आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. हां, करा पूर्व अभ्यास, काय अडचण आहे. मी अगदी प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला. नागांना, अडचण काही नाही, आम्हाला ना दररोज एक कंदीलवर रॉकेल देत जा. नागांनाचे डोळेच भरले. नागांना क्षणभर काहीच कळलं. नागाने एकदम जवळ बोलून घेऊन असं कुरळून, अरे किती छान आहे विठ्ठल तू, पुराणो 1 कंदील नाही, तुम्हाला मी 2 कंदील रॉकेल देतो, अभ्यास करा. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस, तुम्हाला काय सांगू पुराणो. इतका आनंद झाला ना, इतक्या एवढ्या मारत घरी गेलो ना, बाप रे बाप, जिंदगीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. म्हणजे इतका खुश ना, पुन्हा आयुष्यात एवढा खुश मी कधीच नाही झालो. इतका खुश झालो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. उड्या मारत घरी गेलो, अभ्यास सुरू झाला. मस्तपैकी कंदिलाच्या चुलीतल्या राखेला कंदिलाचा फुगा उजळायचा, घेऊन जायचा नागांना दुकानात, कंदीलभर रॉकेल घेऊन यायचो घरी, मस्त अभ्यासाला लागायचो. माझी माय सगळ्याच आया काम करतात, कष्ट करतात. माझी माय जरा जास्तच कष्ट करणारी आई आहे. मी तुम्हाला संदेश गोष्ट सांगतोय. माझी माय दिवसभर सतत काम करते, राबते. संध्याकाळी चुलीत घालण्यासाठी गोऱ्या, ओले लाकडं काहीतरी घेऊन येणार, स्वयंपाक करणार, शेतात पाठवणार, आम्हाला खाऊ घालणार. जे काय उरलं थोडंसं ते खाणार, शिळपाकं चटणी भाकरी खाऊन झोपून जाणार. माझ्या मायला मध्ये जाग यायची. एवढंसं घर पत्र्याचं, त्या कोपऱ्याला मी बसलेला असायचो.
माझी माय उठली, तिला कळायचं की त्या कोपऱ्यात कंदील सुरू आहे म्हणजे हे पोरं जागे आहेत. तिला मध्येच बाथरूमसाठी वगैरे जागायची. ते मध्येच उठली की विठ्ठल झोपा माय, आता खूप उशीर झाला. घड्याळ कोणाकडे असा विषयच नाही, घड्याळ खूप मोठा विषय. तिला असं वाटायचं की मी झोपून उठली म्हणजे तो उशीर झालाय. माय म्हणायची झोपा, बस झाला आता अभ्यास. माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे, प्रामाणिकपणे हात वर करून सांगा, किती जणांचे आईवडील दररोज अभ्यास बस झाला असं म्हणतात? प्रामाणिकपणे वर हात करा, बस झाला अभ्यास, झोप आता. ठीक आहे, पण तुम्ही आज माझ्यासोबत आहात आणि आज तुम्ही उडान घेतली आहे, तुम्ही माझ्यासोबत चाललात, बरोबर आहे. आजपासून, आत्तापासून आयुष्यात एकदाही वडिलांनी नाही ना अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. कारण अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो. अभ्यास करून आपण मोठे होत असतो आणि आपण मोठे झाल्यास आई वडील इनडायरेक्ट आपोआप मोठे होत असतात. म्हणून अभ्यास आई वडिलांसाठी नाही, अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो. आपण मोठे झाल्यानंतर आई वडील काय मोठं तुम्हाला मी काय सांगू आता. माझ्या माईला आणि बापाला तुम्ही कधी भेटायला पाहिजे. न शिकलेले आई वडील किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल. अनएज्युकेटेड पॅरेंट किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल, तेवढे मोठे आहेत. म्हणून माय आणि बाप हे तुमच्या कर्तृत्वानं मोठे होत असतात. हे कर्तृत्व करण्यासाठी अभ्यास करायचा असतो. म्हणून आजपासून एकदाही तुमच्या आयुष्यामध्ये मायने आणि बापाने अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. हा झाला माझा विषय. माझ्या पण लेकराला एकदाही अभ्यास कर म्हणायची गरज पडली नाही मित्र. दररोज आजही त्याच्याशी मी 40 मिनिटं दररोज बोलतो. तो पुण्यात आहे, मी लातूरमध्ये आहे, पण 40 मिनिटातले 2 मिनिटं त्याला फक्त झोप म्हणून सांगतो. आता अभ्यास बस झाला, दररोज सांगतो, दररोज. 3 वर्ष झालं तुला, 2 वर्ष झालं गेल्या पुण्यामध्ये आहे, 2 वर्ष दर दिवस मी त्याला अभ्यास करू नको सांगतो. मलाही तुम्ही पॉईंट घ्या मुलांनो, त्याचं काही कारण आहे. त्यातून तुम्ही मोठे होणार आहात. तुम्ही मोठे झाल्यानंतर जी मजा आहे ना, तुम्हाला कसं सांगू मी आता. तुम्ही जेव्हा मोठे होता ना, तेव्हा माईला बाबाला काय आनंद होतो ना, मी शब्दात नाही सांगू शकत. मी कसा फॉर्म मध्ये सांगतो, तर माझा मुलगा येऊ करतो, ट्यून करतो, असे उद्या तुमच्या आईवडील सांगतील. त्यासाठी तुम्ही मोठे व्हायची खूप जास्त गरज आहे. आणि मग आमची माय झोपली बाथरूमला जाऊन, तिथपर्यंत आम्ही थोडी वाद कमी करायचो. माय झोपली पुन्हा आमची वाद वाढवायची, कंदिलाचा अभ्यास सुरू. आमचा अभ्यास संपायचा, पुन्हा पहाटेवरून पुढचा अभ्यास करायचा. 10वीची एक्झाम झाली. आम्ही 10वीला सगळे म्हणून 118 विद्यार्थी होतो. आमच्या गावात सेंटर नव्हतं. लातूर जिल्ह्यात एक चापोली नावाचं गाव आहे छोटं, त्या गावामध्ये आमचं सेंटर होतं. गाव फारच छोटं, सेंटर असेच काहीच कारण नाही आहे. त्या गावामध्ये आमची 10वीची एक्झाम झाली. 118 विद्यार्थी आम्ही 10वीला होतो. त्यात प्रॉपर माझ्या माकेगावचे आम्ही 10 जण होतो. मी 10वा, दुसरे 9 असे 10 जण आम्ही माकेगावचे प्रॉपर त्या शाळेमध्ये होतो. 13 गावचे मुलं त्या शाळेत येत होते. 10वीची एक्झाम झाली आणि माकेगावच्या 10 जणांपैकी 9 जण नापास झाले. 9 जण नापास झाले. एकच पास झाला, ती सांगायची गरज नाही, तो मी पास झालो. मी नुसता पास नाही मित्र, माझ्या केंद्रात मी पहिला आलो.